असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। विरोधी पक्ष सदस्यांच्या गदारोळामध्येच राज्यसभेनं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं। हे विधेयक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास अधिनियम 2006 मध्ये सुधारणा करणार आहे। लघु उद्योगांची वाढ, स्पर्धात्मकता आणि व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देणाऱ्या तरतुदी या विधेयकामध्ये आहेत, अशी माहिती MSME मंत्री जीतनराम मांझी यांनी हे विधेयक मांडताना दिली। देयकांमधील विलंब दूर करणं आणि वाद निवारण प्रक्रिया सुलभ करणं ही या विधेयकाची उद्दिष्ट आहेत। या विधेयकानुसार प्रत्येक केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमानं MSME कडून वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठीची सर्व देयकं ट्रेड रिसिव्हेबल डिस्काउंटिंग सिस्टीमद्वारे निकाली काढणं अनिवार्य आहे। विधेयकातल्या तरतुदीनुसार वादामध्ये मध्यस्थी अयशस्वी ठरल्यास मध्यस्थी प्रक्रिया संपल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत लवाद प्रक्रियेसाठी संदर्भ देणं आवश्यक आहे। तसंच दावे प्रतिदावे सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत लवादाचा निर्णय देणंही बंधनकारक आहे। जर एखादं प्रकरण 6 महिन्यांपेक्षा जास्त काळापासून प्रलंबित असेल तर लवादाने निश्चित केलेल्या रकमेपैकी किमान 50% रक्कम ही पुरवठादाराला देणं आवश्यक आहे, अशी तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे। माहिती तंत्रज्ञान आणि संवाद विषयक संसदीय